आजच्या दिवसभरातील आपण पाहतोय नॉकआउट राऊंडची शेवटची मॅच, चौथी मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय राजेश 11 आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय अक्षत संजय 11. या दोन टीम मध्ये ही शेवटची मॅच आपण पाहतोय. अक्षत संजय 11 टीमनं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय राजेश 11 टीमला. सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झाली आहे. शंकर आणि योगेश, पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑफला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, 4 षटकांची मॅच, निर्णायक मॅच अगदी आपण पाहतोय. मॅच जर का टाय झाली, चला गोलंदाजावरती आक्षेप घेतला आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जायचं आपण. आमचे स्कोअरलेग पंच थर्ड अंपायरची भूमिका पार पाडतील आणि आमचे रोहिदासजी हे थर्ड अंपायर स्कोअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. हा जबरदस्त फटका फलंदाज शंकरच्या बॅट मधून हा येतोय. पहिला चेंडू फेस करत असताना दर्जेदार षटकार. थोडस बॅटिंग करत असताना कुठेतरी बॅटला चेंडू मात्र व्यवस्थितरित्या बॅटवरती येत नव्हता. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो, या निर्णायक मॅच मध्ये अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमक झाला. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर मात्र या चेंडूला सन्मान दिला. 2 धावा या चेंडूवरती आपण पाहतो. हलक्यातनं चेंडूला अगदी कव्हर पॉइंटला कट केला आणि तिथून आपण पाहतो 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धाव्याने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलाय 9 वरती. गोलंदाजी मार्क वरती नाथा, अक्षत संजय 11 या टीमचा. हा वेगवान चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. 9 ही धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. नाथा देखील एक चांगला गोलंदाज आहे. हा फटका पाठीमागच्या दिशेला, फ्लाइंग स्लीपला थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. झेल इथून ड्रॉप झालाय, परंतु धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या 3. 1 धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 10. योगेश आणि शंकर ही सलामीची जोड साकली राजेश 11 या टीमसाठी. खऱ्या अर्थाने आता मात्र चांगली कामगिरी साकारती आहे. यावेळी चांगला फटका पाठीमागच्या दिशेने अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेगला हा चौकार आलाय योगेशच्या बॅट मधून. हा स्लोअर होता, त्याला पिक केलाय, कव्हर मधून चेंडूला काढलाय सीमारेषेच्या पलीकडे शंकरच्या बॅट मधून. हा स्टँड अँड डिस्पॅच
षटकार. आणखीन एक स्लोवर आपण पाहतोय इथे मात्र बीट करून गेल्या, परंतु एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. धावफलक जाऊन पोहोचलं 21 वरती. थोडस आता विचार करावा लागेल अक्षत संजय 11 या टीमला. इथून मात्र गोलंदाजी चांगली साकारावी लागेल. आता मात्र कॅप्टनला देखील गोलंदाजाला थोडस काम मंत्र देणं गरजेचं आहे. आणखीन एक स्लोवर त्याला पिक केलाय. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकाने कमालीचे एफर्ट्स दाखवले त्या ठिकाणी. इथे मात्र चेंडूला अडवला गेला. एक धाव इथून सिंगल कंप्लीट झाली. आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा इथून वाचवल्यात. योगेशने ज्यावेळी हा फटका खेचलाय त्यावेळी त्याला असंच वाटलं होतं की हा षटकार आहे. एकच धाव आली. आणखीन एक मोठा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आणि इथे चुकी घडली आहे. झेल ड्रॉप झाला. शंकर पारदीचा इथून मात्र झेल ड्रॉप केला, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्या शंकरला इथून जीवदान देण्यात आला. धावसंख्या जर पाहायला गेलं तर इथून जाऊन पोहोचली आहे 24 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना कमालीची खऱ्या अर्थानं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅट मधून खेळायचा होता. आणखीन एक चांगला चेंडू. हा चांगला चेंडू. चेंडूला फक्त स्केअर केलाय. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं देखील इथून समाप्त झालंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. मिळतोय हा चांगला चेंडू. हरी गोलंदाजीसाठी आले. आणि पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ना की निर्धावाला अनुभवी गोलंदाज आहेत. बराचसा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खेळलं गेलं. बराचसा अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि आता मात्र त्या अनुभवाची शिजोरी घेऊन मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू इथून आपण पाहतो निर्धावाला. आणि या चेंडूवरती आक्रमण. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करतोय शंकरच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. च्या साह्याने आपण पाहतो 31 वरती. अगदी
हा देखील फुलटॉस मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली कंप्लीट केली आहे झेल आणि फलंदाज इथून होईल बाद. फुलटॉस चेंडू कन्वर्ट करू शकला नाही. थँक्यू डीजे, थँक्यू. फुलटॉस चेंडू होता आणि कन्वर्ट करू शकले नाहीयेत. खऱ्या अर्थानं मोठा फटका यायला हवा होता, परंतु अगदी मिस टायमिंग पाहायला मिळाला. फलंदाज शंकर इथून बाद झाला. पहिला हादरा आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला शंकरच्या माध्यमातून. इथे फेअर डिलिव्हरी आहे, फलंदाज बाद आहे. पहिला हादरा आपण पाहतोय राजेश 11 या टीमला शंकरच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं शंकरची आपल्याला पाहायला मिळत होती. आक्रमक बॅटिंग, आक्रमक इनिंग, आक्रमक इनिंग खऱ्या अर्थानं ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. अगदी लीग स्टेजच्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना थोडासा आपला फॉर्म मात्र चेक करत होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित मात्र येत नव्हता. त्यानंतर आपण पाहतोय या नॉकआउटच्या मॅचमध्ये, ज्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं गरज होती, ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं त्याला प्रमोट केलं गेलं होतं सलामीला, ते काम मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्णपणे पार पडलं. अगदी शेवटपर्यंत विकेटवरती राहू शकला नाहीये, परंतु जे काम होतं ना ते काम मात्र कंप्लीट केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय 31 वरती आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हरी एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर त्याच फलंदाजाला देखील इथून बाद केलाय. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं, अनुभव भरपूर सारा या गोलंदाजाकडं. नवीन फलंदाज बालीचंद्र, ज्यानं खऱ्या अर्थाने या टीमला तारलंय. एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी नकार, एकच धाव. 32 धाव फलकावरती. आता इथून मात्र कमबॅक करेल का फिल्डिंग करणारी अक्षत संजय 11 ही टीम, कारण की ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठ्या फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. योगेश देखील माघारी परततोय. सलामीची जोड साकली आता माघारी फिरतीये. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतीये गोलंदाज हरी यांची.
अगदी दोन दोन क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, परंतु चेंडू अगदी आपण पाहतोय विकेंड एरियामध्ये. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. संघाचा संघनायक कॅप्टन आला बॅटिंग साठी मनोज. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणाऱ्या जबाबदारीचं षटक आहे आता इथून आपण पाहायला गेलो तर. घेऊन आलाय सुनील. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं या धावसंख्येला ही धावगती जी वेगानं होती तिला मात्र रोख लावण्याचं काम झालं. 1 षटकार आला, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळाल्या गेल्या. हा चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, टिपली जाईल. आणखीन एक झेल, फलंदाज होईल इथून बालचंद्र देखील बाद. ज्यानं खऱ्या अर्थानं तिसऱ्या दिवसामध्ये बॅटिंग करत असताना हाहाकार माजवला होता. ज्यावेळी टीमला गरज होती त्यावेळी मात्र अगदी चांगली इनिंग ज्याच्या बॅटमधून आपण पाहितली होती तो इथून मात्र बाद झालाय. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आणि धावसंख्या 34 वरती आता मात्र स्थिरावली आहे. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च सज्ज झालाय सुनील. सातत्यपूर्वक मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचा कॅप्टन महेश शिलम याच्या माध्यमातून. किरण आलाय नवीन बॅटर. हा खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी ब्रह्मास्त्र वापरलं या चेंडूवरती. एक सिंगल धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सुनीलच्या माध्यमातून. शेवटचं षटक म्हटलं की अगदी आपण पाहतो ना की या षटकामध्ये आपल्याला सातत्यपूर्वक हाणामारी पाहायला मिळते, परंतु हे षटक आतापर्यंत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिलंय. 2 चेंडूंवरती आपण पाहतोय 1 विकेट आणि त्यानंतर मात्र ही सिंगल धाव. 35 धावा धाव फलकावरती. आणखीन एक वेगवान चेंडू, अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. कमबॅक करणारं षटक अक्षत संजय 11 या टीम साठी आपल्याला पाहायला मिळत आहे सुनीलच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक प्रेशर टाकणारा चेंडू. खऱ्या अर्थानं ज्यावेळी शंकर आणि योगेश मैदानामध्ये फलंदाजी करत होती असं वाटलं होतं की 50-55 धावांकडे मात्र मजल मारेल, परंतु त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजाचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. 1च धाव. 36 धावा धाव फलकावरती. काय गोलंदाजी साकारतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सुनील. चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं
या षटकामध्ये आपण पाहतोय ना की एक विकेट आली, 2 सिंगल आणि 2 डॉट बॉल देखील आलेत. शेवटचा चेंडू या षटकातील असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट खऱ्या अर्थानं असेल अक्षत संजय 11 या टीम समोर. हा शॉर्ट पिच होता. अकुलटाप्याचा चेंडू, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. अंपायर सांगतात वाईट बॉल, अव्वांतर. या 2 धावा अव्वांतरच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट असणार. या धावांचं टार्गेट खऱ्या अर्थाने या चेंडूवरती ठरवलं जाईल. हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडेसे दूरवर राहिलेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेताना ती देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 41 धावेंचा टार्गेट आहे टीम अक्षत संजय 11 समोर. आणि या टार्गेटचा पाठलाग केला जाईल का की या टार्गेटला थांबवलं जाईल ते ऐकवण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील चेतन सर. जिथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना राजेश 11 टीमने 40 धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत आणि 41 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे आणि 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र अक्षत संजय 11 टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच संपल्यानंतर मात्र एक अर्धा तासाचा लंच ब्रेक असेल. त्यानंतर पहिले मॅच अर्धा तासानंतर असेल ती पहिली मॅच मिनू विद्या 11 विपक्ष कार्तिक 11. सॉरी, यानंतर अर्धा तास ब्रेक असेल आणि त्यानंतर मात्र पुन्हा मॅचला सुरुवात होईल. ही मॅच झाल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक असेल लंच साठी, याची आपण नोंद घ्यायची आहे. जी पहिली आणि चौथी अशी मॅच असेल आणि दुसरी आणि तिसरी अशी मॅच असेल. यानंतरच्या 2 मॅच असतील त्या, याची आपण नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय दिलीप याला. तर गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय दीपक याला. आतापर्यंत चांगली कामगिरी दीपकच्या माध्यमातून राहिले. KPL चा विचार केला तर चांगली कामगिरी राहिले आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच्याकडनं आशा आणि अपेक्षा असतील आणि म्हणूनच कर्णधार मनोज झोळे आणि मात्र दीपकच्या हातामध्ये पहिला ओव्हर सोपवली आहे. तर महेश सामोरा फलंदाज आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना पाहूया आपल्याच ग्राउंड वरती आणि आपल्या प्रेक्षकांच्या समवेत आपल्या पाठीराख्यांचा नक्कीच त्याला खूप सारा सपोर्ट असेल महेशला या ग्राउंड वरती.
पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. खोलवरचा टप्पा होता. महेश यांनी फक्त खेळून काढलं. धाव येत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळाला दीपकच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळेल. 2 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे, कारण लक्ष आहे 41 धावांचं आणि ते जर गाठायचं असेल तर पहिल्या षटकापासून चांगली सुरुवात होणं गरजेचं आहे. परंतु दीपक मात्र चांगली सुरुवात करत असताना फुल टॉस बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी दीपकचं मात्र इथे आपण कौतुक करूयात. आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. 3 बॉलचे आतापर्यंत फेकी केले आणि 3 बॉल मात्र सलामीला गेलेला महेश या फलंदाजाला निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरलेत. दीपक हे गोलंदाज नुसत्या डरकाळ्या फोडून काहीच होत नसतं मित्रांनो. तुमचं कार्य महत्वाचं असतं आणि ते महत्वाचं कार्य मात्र दीपकच्या माध्यमातून आता पाहायला मिळत आहे. सन्माननीय आदरणीय मधुकरजी घारे साहेब यांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय कैलासजी घारे साहेब यांचंही इथे आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण KPL पर्व 7 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये फलंदाजाकडे. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळेल. दीपकची काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती धावा काढणं म्हणजेच मातीमधून तेल निर्माण करण्यासारखं होऊन बसलंय, कारण सलामीची जोडी आहे आणि या सलामीच्या जोडीला रोखण्याचं कार्य मात्र दीपक या गोलंदाजाने केलंय. अक्षरशः बांधून ठेवलंय. पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहायला मिळते. ब्लॉक होलचा ब्रह्मास्त्र. इथे मात्र दडपण होतं, दबाव होतं आणि याच दबावाला मात्र फलंदाज बळी पडलाय. धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट मिळवून देत असताना दीपकला आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय दीपक या मैदानावर. चला मनोज जोरे, आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती अवघी आणि अवघी 1 धाव पाहायला मिळते. पंचांनी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. दोन्ही ऑफिशियल पंच आहेत. आपण कौतुक करूयात पंचांचं. पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला. धावफलकावरती अवघी आणि अवघी 1च धाव खर्च केली ती दीपक या गोलंदाजाने. अगदी विरुद्ध संघाला उद्ध्वस्त करण्याचं कार्य दीपक
या गोलंदाजाने केलं. तोफेमधून तोफ गोळे बाहेर पडावेत आणि विरोधकाला उद्ध्वस्त करावेत ना, अशी गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये दीपकच्या माध्यमातून पाहिली. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी शंकर पारधी यांना आपण पाहतोय, ज्याने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बॅटच्या मदतीने धावांचा पाऊस पाडला होता. आणि आता मात्र कर्णधार मनोज झोरे आणि शंकर पारधी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, कारण पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केले. उर्वरित 18 बॉलमध्ये 40 धावीची गरज आहे. लक्ष मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर महेशला ते करावं लागेल. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय, त्या ठिकाणी तैनात आहे क्षेत्ररक्षक. डीपवरचा प्रवास करून आले ती योगेश. चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत अवघी आणि अवघी 1च धाव. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. खराब सुरुवात म्हणावी लागेल. जर का तुम्हाला हे लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र प्रत्येक बॉलवरती प्रहार करणं गरजेचं असेल मित्रांनो. या क्षणी चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र थोडस पंबल पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे, जिथे जेमतेम 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र 4 धावा मिळल्या जातात. आणि या जे 6 धावा धावफलकावरती. बाहेरून कुणीही आवाज द्यायचा नाहीये, याची आपण दक्षता घ्यायची मित्रांनो. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, हे त्यांना नक्कीच ठाऊक आहे. पुढील चेंडू शंकर यांचा. खोलवरचा टप्पा चांगला, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान. काय करेल मित्रा इथे गोलंदाज. खराब क्षेत्ररक्षण. बोनसच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 4 धावा मिळल्या जातात. धावा कशा आहेत, या क्षणाला धावांची गरज आहे. जसं म्हटलं जातंय ना की आजारी माणसाला सलाईनची गरज असते मित्रांनो, आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला धावांची गरज असते. त्या धावा कशा आहेत, या क्षणाला धावांची गरज आहे आणि त्यामध्ये 4 धावा ऍड होतील. नशिबाने का ना मिळो, पण चौकार मिळलाय. दुसरा चौकार. या क्षणाला चांगली गोलंदाजी शंकरच्या माध्यमातून. गोलंदाजी मात्र चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब पाहायला मिळतंय आणि त्याचा पुरेपूर फायदा ही सलामीची जोडी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेते. कारण पहिलं षटक खूप जबरदस्त राहिलं दीपकच्या माध्यमातून, जिथे फक्त 1 धाव खर्च केले. त्यानंतर शंकर गोलंदाजी ट्रॅकवरती आला. 2 खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा शंकर या गोलंदाजाला मिळाला, राजेश टीमला मिळाला. पुन्हा एकदा स्टॉप केला बॉलला. 2 क्षेत्ररक्षक येतात. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावीची सांगता करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील आणि या 2 धावीच्या बरोबरीने 12 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 12 धावा. आतापर्यंत 2 चौकार शंकर या गोलंदाजाला मारत यशस्वी ठरलेत. फलंदाज जर विचार केला तर दिलीप. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकाचा जर मित्रांनो आपण आढावा घेतला तर अवघ्या आणि अवघ्या 12 धावा म्हणजेच येणारे असतील मित्रांनो 12 चेंडू आणि कराव्या लागतील त्या जवळजवळ 29 धावा. 14.50च्या सरासरीने या धावा तुम्हाला कराव्या लागतील जर का या मॅच मध्ये तुमचं अस्तित्व ठेवायचं असतील आणि इथून ट्रॉफी पर्यंतचा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर मात्र या 29 धावा 12 चेंडू मध्ये तुम्हाला कराव्याच लागतील. आणि जमीची बाजू म्हणजेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महेश सारखा एक मातब्बर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शक्य आहे, कारण आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं होतं योगेश आणि शंकरची सलामीची जोडी काय जबरदस्त हाणामारी केली होती. शंकरने 3 षटकार ठोकले होते, योगेशने 2 षटकामध्ये जवळजवळ 25+ धावा केल्या होत्या. म्हणजेच अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शक्य आहे 29 धावांचं टार्गेट शक्य आहे 12 बॉलमध्ये. जरी गोलंदाजांना पोषक खेळपट्टी असेल ना मित्रांनो, तरी सुद्धा फलंदाजी जर चांगल्या पद्धतीने केली तर या धावा होऊ शकतात.
2 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज असेल. पाहूया या 12 चेंडू मध्ये 29 धावा कशा पद्धतीने होणार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. सागर या गोलंदाजाला तिसरं षटक मार्गस्थ असताना या क्षणाला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. झेल जमिनीला दान झाला. 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु फलंदाज धावबाद झाला. 14 धावा धावफलकावरती. राजेश 11 टीम मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण करत असताना चाचपडते, कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण करते आणि याची किंमत पाहूया अंतिम षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कदाचित जरी धावा धावफलकावरती जास्ती असल्या ना तरी सुद्धा तुमचं क्षेत्ररक्षणाला खूप महत्व असतं मित्रांनो. कारण मॅक्सवेलचा झेल मुजीबने सोडला आणि तदनंतर मात्र मॅक्सवेलने 200 धावांची इनिंग साकारली होती. हे विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा संधी असेल आणि इथे मात्र चुकी होत नाहीये मित्रांनो. इथे महेशला परतावं लागेल तंबूच्या असऱ्याला. तर महेश सुद्धा माघारी परतलाय. धावफलकाचा आढावा घेतला तर 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वदप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय आदरणीय बाबल्या दादा वाघचौरे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एकदा जिथे 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. सांघिक धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती. हरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या फलंदाजाकडे खूप सारी क्षमता आहे तोच हरी आता मात्र आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा फटका फसला आहे. भालचंद्र चेंडू खाली येतील. चुकी करत नाहीये. हरीलाही परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. चांगली गोलंदाजी आता सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजेश 11 या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्पा योग्य दिशावरती आतापर्यंत गोलंदाजी राहिले. ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली 41 धावा धावफलकावरती ऍड केल्या आणि तदनंतर दुसऱ्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने दीपकने गोलंदाजी केली ना खऱ्या अर्थाने सलामीच्या जोडीला या पहिल्या षटकामध्ये संकटामध्ये ढकललं. मग सलामीला आलेला महेश असेल किंवा त्याच्या समवेत आलेला दिलीप असेल. या सलामीच्या जोडीवर जे दडपण निर्माण केलं ना दीपक या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी. आणि तदनंतर मात्र शंकर असेल किंवा आता सागर असेल चांगली गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अगदी शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. वाटलं होतं की महेश इलम आपल्या होम ग्राउंड वरती षटकार आणि चौकारांची आतषबाजी करेल परंतु तसं घडलं नाहीये. या क्षणाला पुन्हा एकदा झेल डीपला जाईल. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते. चुकी करत नाहीयेत. पंच कळवतात की 3 षटकांचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. येणारे असतील 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जवळजवळ 25 धावेंची गरज असेल.
पुन्हा एकदा आपण आयोजकांचं कौतुक करूयात, कारण कर्जत मर्यादित प्रीमियर लीग KPL आदिवासी खेळाडूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ निर्माण करून देणारे या स्पर्धेचे सर्व सन्माननीय सोमनाथजी वाघमारे साहेब, त्यांचे संपूर्ण मित्र परिवार यांचं आपण पुन्हा कौतुक करूयात, कारण प्रत्येक गावच्या विभागातल्या, कर्जत तालुक्यातल्या ग्रामीण विभागातून खेळाडूंनी या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आपले फॉर्म भरले आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये ते आपला खेळ दाखवतात आणि त्यांचा खेळ दाखवण्याची खऱ्या अर्थाने संधी उपलब्ध करून दिली ते सोमनाथजी वाघमारे आणि त्यांची संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा करूयात आपण कौतुक आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती किरणला आपण पाहतोय, 25 धावांचं लक्ष, 6 बॉलमध्ये पहिलाच बॉल किरण यांचा. अगदी हलक्या हाताने ट्रॅव्हल्स केला बॉलला 1च धाव मिळेल. उर्वरित 5 बॉल आणि 24 धावींची गरज असेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राजेश 11 या टीमच्या माध्यमातून. मागच्या वर्षीचा चॅम्पियन टीम म्हणून मनोज झोरे यांची राहिली होती, याही वर्षी त्याच दिशेने आतापर्यंत आगीकूच करत असताना स्वप्नील 11 टीमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. मनोज झोरे या टीमचा कर्णधार आहे आणि त्याला साथ देणारे सर्वच खेळाडू खूप सारी मेहनत घेतात आणि आतापर्यंत या टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने राहिला आहे. स्क्वेअर बॉल, व्हाईट बॉलची सांगता, 1 डाव ऍड होईल. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये लक्ष तर खूप मोठं आहे. या क्षणाला फटका पुन्हा एकदा फसलाय का पाहूया. शंकर पारधी त्या ठिकाणी तैनात आहेत. अफरातीन झेल, षटकार का? षटकार. चांगले प्रयत्न राहिले त्या ठिकाणी शंकर यांचे मिड विकेटला. 3 बॉलमध्ये 16 धावीची गरज असेल. अजूनही शक्य आहे. 3 बॉलमध्ये 16 धावीची गरज असेल. उर्वरित 3 बॉलमध्ये 16 धावीची गरज असेल. पुन्हा एकदा किरण सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती. हा बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल्स केला. शंकर पारधी चेंडू खाली येतील. चेंडू उचलणार, फेकणार. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धावीची गरज. 2 बॉलमध्ये 15 धावीची गरज. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ही इनिंग संपल्यानंतर लंच ब्रेक असेल आणि 31 मिनिटांनंतर म्हणजेच अर्ध्या तासाने पुन्हा मॅचला सुरुवात होईल. या क्षणाला नारायण चुकी करत नाहीये. झेल टिपला जाईल. अजून एक फलंदाज माघारी परतेल. 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने राजेश 11 टीमचं आपण कौतुक करूयात. तसंच अक्षय संजय 11 या टीमने KPL पर्व 7 मध्ये आपलं नाव नोंदणी केली. या स्पर्धेमध्ये त्यांची टीम उतरवली. त्यांचंही पुन्हा एकदा आपण आभार मानूया, धन्यवाद व्यक्त करूया त्यांचं.